हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. आज आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे 2 पॉईंट्स बघायचे आहेत. तर सगळ्यात आधी स्टेटमेंट पॅटर्न सुरुवात करूया आपण. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे वेगळं काही नाही आहे. हे स्टेटमेंट पॅटर्न आपण ऑलरेडी बघितलेत, फक्त तुम्हाला माहिती नाही आहे की त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू, आणि मी इथे काही एक्झाम्पल लिहितो. पी अँड क्यू, P or Q, P implies Q, P biconditional Q. थोडंसं वेगळं लिहितो अजून, निगेशन ऑफ P implies Q and R, आणि अजून एखादं निगेशन P or निगेशन Q. तर या सगळ्यांना म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न्स. त्याची डेफिनेशन आपण जर का लक्षात घेतली तर डेफिनेशन त्याची अशी आहे की 2 किंवा 2पेक्षा अधिक स्टेटमेंट्स हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून, म्हणजे अँड असेल, ऑर असेल, इम्प्लिकेशन असेल, बाय कंडिशनल असेल, यांचा यूज करून वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आपण जर का तयार केली, म्हणजे या प्रकारची, तर त्या कॉम्बिनेशन्सना म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. अशी त्याची साधी सोपी डेफिनेशन आहे. फक्त याला दुसरा अजून एक वर्ड आहे, तो सुद्धा काही वेळेला यूज केला जातो, तो म्हणजे प्रपोजिशन्स. ठीक आहे ना. आता आपण याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स कसे असतात ते बघूया. बघा, प्रॉब्लेम काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. आपण ट्रूथ टेबल याच्या आधीसुद्धा तयार केलेत. कुठल्या पॉईंटमध्ये? आपण अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशनमध्ये एक ट्रूथ टेबल, म्हणजे टोटल 5 ट्रूथ टेबल आपण बघितलेत. फक्त फरक असा की ते ट्रूथ टेबल आपण अँड तर अँडसाठीच बघितलं, ऑर तर ऑर, म्हणजे एक ऑपरेशन होतं प्रत्येक टेबलमध्ये. इथे आता इम्प्लिकेशन आहे, अँड आहे आणि पुन्हा एक इम्प्लिकेशन, असे 3 लॉजिकल कनेक्टिव्ह एकाच स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आहेत आणि त्या संपूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. तर त्यासाठी पहिली ट्रिक अशी, सुरुवातीला स्टेटमेंट पॅटर्न व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये स्टेटमेंट्स टोटल किती दिलेत ते बघायचे. म्हणजे लेटर, इथे आहे 4 लेटर, म्हणजे टोटल 4 स्टेटमेंट आहेत, पण ॲक्च्युली स्टेटमेंट 2च आहेत. का? कारण पी हा एकदा रिपीट झाला आहे आणि क्यूसुद्धा एकदा रिपीट झाला आहे. म्हणून आपल्याला हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलं आहे त्यामध्ये 2च ॲक्च्युअल स्टेटमेंट आहेत आणि त्या स्टेटमेंटला आपण म्हणजे कॉलमला आपण नावं देऊया स्टेटमेंटची. पहिला कॉलम पी असेल आणि सेकंड कॉलम असेल क्यू. आता हा झाला पहिला भाग. नेक्स्ट कायम असं डोक्यात ठेवायचं की ज्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला ट्रूथ टेबल काढायला सांगितलं आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नचं नाव हे शेवटच्या कॉलमला असणार. हा दुसरा भाग झाला. नेक्स्ट, आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या या संपूर्ण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या, पण त्या ॲट ए टाईम एकाच कॉलममध्ये काढणं पॉसिबल नाही आहे. का पॉसिबल नाही आहे? कारण इथे आपल्याला 3 लॉजिकल कनेक्टिव्ह दिलेत, म्हणजे एक इम्प्लिकेशन आहे, एक अँड आहे आणि पुन्हा एक इम्प्लिकेशन आहे. म्हणून आपण त्याला पर्याय म्हणून असं करणार की दिलेला जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे तो काळजीपूर्वक छोट्या छोट्या पार्ट्समध्ये आपण डिवाईड करणार आणि ते छोटे छोटे पार्ट्स जे काही असतील ते या कॉलममध्ये आपण लिहिणार. ठीक आहे ना. फक्त हे डिव्हिजन करत असताना काळजी आपण अशी घेणार की प्रत्येक कॉलममध्ये ॲट ए टाईम एकच लॉजिकल कनेक्टिव्ह कसं येईल हे आपण बघणार. म्हणजे ॲट ए टाईम फक्त एकाच लॉजिकल कनेक्टिव्हचं ऑपरेशन झालं पाहिजे, सिंगल ऑपरेशन झालं पाहिजे प्रत्येक कॉलममध्ये. ठीक आहे ना. बघूया आपण. पहिल्या कॉलमचं आपण नाव लिहूया. अर्थात त्याने ते ब्रॅकेटिंग करून, म्हणजे ब्रॅकेट्स वगैरे देऊन व्यवस्थित आपल्याला सिम्प्लिफाय करून दिलेलंच असतं. आता इथे बघा, इथे हा छोटासा ब्रॅकेट आहे, पी इम्प्लाइज क्यू, तर त्याला आपण घेऊया पी इम्प्लाइज क्यू. आता या कॉलममध्ये एकच कनेक्टिव्ह आला, तो म्हणजे इम्प्लिकेशन. नेक्स्ट आपण जरासं त्याच्यात ॲड करूया, म्हणजे हा ब्रॅकेट कंप्लीट करूया, म्हणजेच इथे येईल पी इम्प्लाइज क्यू आणि त्याला अँड क्यू. आता तुमच्या डोक्यात लगेच असं येईल की इथे तर 2 लॉजिकल कनेक्टिव्ह आले, मी तर सांगितलं एकच पाहिजे, पण इथलं जे काही हे पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ना त्याचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी केलेलं असतं, म्हणून याला कन्सिडरच नाही करायचं. इथे आपलं मेन ऑपरेशन असणार आहे अँडच. ठीक आहे ना. म्हणजेच कसं दिसताना आपल्याला 2 लॉजिकल कनेक्टिव्ह दिसतात, पण ॲक्च्युअल ऑपरेशन आपण एकाचंच करणार. कोणाचं करणार ते मी वरती लिहून ठेवतो. मेन ऑपरेशन आपलं असणार अँडचं, इथलं मेन ऑपरेशन इम्प्लाइज.
आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे जो काही क्वेश्चन असतो तो लास्ट कॉलममध्ये, तो आपण ॲज इट इज लिहूया. P implies Q and Q implies P. इथलं मेन लॉजिकल कनेक्टिव्ह कुठलं, हे इम्प्लिकेशन, ते पण आपण लिहूया, कारण हे इम्प्लिकेशन आधी कॅल्क्युलेट करून झालं, अँडसुद्धा करून झालं आहे, म्हणून मेन जे काही आहे इम्प्लिकेशन ते वरती लिहून ठेवतो. आता यातले एंट्रीज लिहूया. एंट्री आपल्या नेहमीप्रमाणेच 2 वेळा T 2 वेळा F असतील. इथे एकदा T एकदा F, एकदा T एकदा F. आता नेक्स्ट थर्ड कॉलममध्ये येऊया. थर्ड कॉलम सोपा आहे, इम्प्लिकेशन आहे फक्त. तर आपण इम्प्लिकेशनचा नियम आठवला तर TF असतं. TF कुठे मिळतं बघा, इथे मिळतं आहे, म्हणून त्याच्यासमोर लगेच लिहूया TF. इतर ठिकाणी ते TT असेल. नेक्स्ट चौथ्या कॉलममधलं मेन लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड, मग आपल्याला अँडचा नियम आठवायला लागेल. अँडचा नियम असतो अँड इज ट्रू बोथ आर ट्रू. फक्त कुठल्या 2 स्टेटमेंट पॅटर्नचं किंवा कुठल्या 2 कॉलमचं आपल्याला कंजंक्शन करायचं ते बघूया. कॉलम आहे म्हणजे हा P इम्प्लाइज Q आहे म्हणून हा कॉलम, आणि पुढे Q आहे म्हणून हा कॉलम. या 2 कॉलमवरच आपला फोकस पाहिजे. आता बघूया दोन्ही ठिकाणी T कुठे आहे, तर इथे एक आहे आणि इथे एक आहे, म्हणून त्याच्यासमोर आपण TT लिहिणार, इतर ठिकाणी आपण फॉल्स लिहिणार. ठीक आहे ना. आता लास्ट कॉलममध्ये मेन लॉजिकल कनेक्टिव्ह आहे इम्प्लिकेशन. पुन्हा तोच नियम आत्ता मगाशीच आपण थर्ड कॉलममध्ये यूज केला होता TF. फक्त इथे काळजीपूर्वक बघायला लागेल की इम्प्लिकेशन कुठून कुठे आहे. तर इम्प्लिकेशन या स्टेटमेंट पॅटर्नकडून Pकडे. आता हा पहिला ब्रॅकेट आपल्याला शोधायला लागेल कुठल्या कॉलममध्ये, तर या कॉलममध्ये. या कॉलमकडून आपल्याला Pकडे जायचं आहे, म्हणजे बरोबर उलट जायचं आहे, नेहमीसारखं सरळ जायचं नाही. आपण चेक करणार पहिला T आणि दुसरा F असेल तर आपल्याला एंट्री लिहायचे F. बघूया इथे पहिला T आहे पण इकडे सुद्धा T आहे, इथे आपला नियम लागू नाही पडत. इथे पहिलाच फॉल्स आहे म्हणून बघायलाच नको. इथे शेवटी आधी बघूया आपण, इथे पहिला फॉल्स आहे, हे सुद्धा गेलं. आता इथे पहिला T आहे पण इकडे आहे F, म्हणजे इथे आपला रूल फॉलो झाला. TF असेल तर F, अदरवाईज सगळीकडे T. ठीक आहे ना. तर हे ट्रूथ टेबल झालं या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी. आपण अजून एक प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. हे बघा प्रॉब्लेम सेम आहे, फक्त स्टेटमेंट पॅटर्न वेगळा दिला आहे. याचंसुद्धा आपल्याला ट्रूथ टेबलच तयार करायचं आहे. तर सुरुवातीचं आपलं काम की दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये लेटर्स म्हणजे स्टेटमेंट किती आहेत, तर इथे 4 आहेत बघा. P आहे, निगेशन Q, P आणि Q. आता याच्यातलं रिपीट झालेलं स्टेटमेंट P 2दा आलं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला एकदाच घ्यायचं आहे. आपण एंट्री करूया. पहिल्या कॉलमचं नाव दिलं P, सेकंडचं नाव देऊया आपण Q, थर्डचं आपल्याला निगेशन Q असं नाव द्यावं लागेल, कारण याचं ऑपरेशन आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेट करायला लागेल. त्यानंतर आपल्याला दिलेलं जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे. तर त्यासाठी मी आधीच्या प्रॉब्लेममध्ये जे सांगितलं ते लक्षात घ्या. प्रत्येक कॉलममध्ये एकच लॉजिकल कनेक्टिव्ह नवीन की ज्याचं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे असं घ्यायचं आहे. इथे बघा हा पहिला ब्रॅकेट घेऊन चालेल, त्याच्यात कनेक्टिव्ह आहेत 2, निगेशन आणि अँड, पण निगेशनचं कॅल्क्युलेशन आधी केलं आहे म्हणून हे घेऊन चालणार आहे आपल्याला. तर पुढच्या कॉलमचं नाव आपण देऊया P अँड निगेशन Q. P अँड निगेशन Q. त्याच्या पुढच्या कॉलमचं नाव आपल्याला लगेच इथे दिसतंयच, दुसरा एक ब्रॅकेट शिल्लक आहे आपला, P इम्प्लाइज Q, तर ते सुद्धा देऊन टाकूया P इम्प्लाइज Q. आणि शेवटी माहिती आहे आपल्याला काय करायचं असतं, जो क्वेश्चन असतो तो तसाच आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला P अँड निगेशन Q, बाय कंडिशनल आहे इथे, बाय कंडिशनल P इम्प्लाइज Q. आता आधीच्या प्रॉब्लेमसारखं मी प्रत्येक कॉलमच्या वरती जे काही मेन ऑपरेशन आहे ते लिहून ठेवतो. इथे आहे मेन ऑपरेशन अँड, इथे आहे इम्प्लिकेशन आणि इथे बाय कंडिशनल आहे. आपण एंट्रीज करूया. Pच्या एंट्री आणि Qच्या एंट्री माहिती आहेत, ते आपण पटकन करूया. 2 वेळा T 2 वेळा F, त्यानंतर इकडे TF, निगेशन Q
क्यूच्या बरोबर उलट्या एंट्रीज असतील एफ टी असतील, एफ टी. त्यानंतर पुढच्या कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे किंवा मेन लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते अँड आहे. पण ते अँड कुठल्या दोन स्टेटमेंट्स आहे तर पी आणि निगेशन क्यू. मग पी आणि निगेशन क्यू पहिला आणि तिसरा कॉलम आपल्याला फक्त कन्सिडर करावा लागेल. आता तिकडे दोन्ही ठिकाणी जर का टी टी असेल तर आपल्याला माहिती आहे अँड इज ट्रू बोथ आर ट्रू, त्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल. आपण चेक करूया. इथे पहिला आहे टी, इथे आहे एफ, इथे नाही. इथे आहे टी, इथे सुद्धा आहे टी, तर इकडे टी लिहिणार आपण. आता इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे टी आहे. मग इतर ठिकाणी फॉलो नाही झाला म्हणून इतर ठिकाणी फॉल्स येईल. आता पुढच्या कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे किंवा मेन लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते इम्प्लिकेशन आहे. मग इम्प्लिकेशनचा आपला रूल टी एफ असेल तर एफ, पण इम्प्लिकेशन कुठल्या दोन स्टेटमेंटच्या मध्ये आहे तर पी आणि क्यू. म्हणजे आपल्याला पहिला आणि दुसरा कॉलम फक्त कन्सिडर करायचा आहे. तिकडे टी एफ कुठे आहे तर इथे सेकंड नंबरला आहे, अदरवाईज कुठेही नाही आहे. म्हणून सेकंड रोमध्ये आपल्याला एफ लिहायचं आहे, इतर ठिकाणी आपल्याला टी लिहायचं आहे. आता आपण शेवटच्या कॉलमकडे येऊया. शेवटच्या कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे ते आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनलचा रूल आपल्याला माहिती आहे, दोन्हीकडे सेम व्हॅल्यूज असतील, ट्रूथ व्हॅल्यूज, तर ॲन्सर आपलं टी येतं, अदरवाईज ते फॉल्स येतं. पण हे बाय कंडिशनल कुठल्या दोन कॉलमच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. तर बघा, हे बाय कंडिशनल हा पहिला ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट यांच्यामध्ये, पण पहिल्या ब्रॅकेटसारखं नाव कुठल्या कॉलमला आहे तर या कॉलमला आहे, आणि या सेकंड ब्रॅकेटसारखं नाव कुठल्या कॉलमला आहे तर या कॉलमला. म्हणजेच या दोन कॉलममध्ये आपल्याला बाय कंडिशनल बघायचं आहे. तर बघूया, इथे पहिली एंट्री आहे एफ, इकडे आहे टी, इथे फॉलो नाही झाला रूल. इथे टी एफ, इथे सुद्धा नाही. इथे एफ टी, इथे पण नाही. आणि इथे एफ टी, इथे सुद्धा नाही. म्हणजे कुठेच आपला रूल फॉलो न झाल्यामुळे आपण सगळीकडे एंट्रीज लिहिणार एफ 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 एफ. ठीक आहे ना. तर हे ट्रूथ टेबल झालं या स्टेटमेंट पॅटर्नचं. अजून एक प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे, थोडासा वेगळा प्रॉब्लेम असणार आहे, पण आपल्याला काम हेच करायचं आहे, ट्रूथ टेबलच तयार करायचं आहे. बघूया, हे बघा, हा स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिला आहे. काय दिलं आहे, पी अँड क्यू बाय कंडिशनल क्यू ऑर आर. म्हणजे इथे स्टेटमेंट बघा किती आले, पी क्यू क्यू आर. क्यू दोनदा रिपीट झाला आहे, म्हणजे ॲक्च्युली इथे स्टेटमेंट 3 आहेत. कोणकोणते, पी क्यू आणि आर. तर तिघांना आपण आधी कॉलममध्ये मेन्शन करूया. एवढा मोठा टेबल मी का काढला आहे त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. पहिल्या कॉलमचं नाव असेल पी, दुसऱ्याचं असेल क्यू आणि तिसऱ्याचं असेल आर. ठीक आहे. तर आता आपल्याला ते ब्रेकडाऊन करायचं स्मॉल पार्टमध्ये. त्याने ब्रॅकेट टाकून दिलं आहेच आणि ते लगेच दिसतं आहे आपल्याला. तर आपण नेक्स्ट कॉलमचं नाव असं लिहूया, पी अँड क्यू. म्हणजे तिकडे एकच ऑपरेशन येईल, पी अँड क्यू. नेक्स्ट पुढच्या कॉलमचं नाव आपण हे पुढचं ब्रॅकेटचं देऊया, क्यू ऑर आर, क्यू ऑर आर. आणि शेवटी माहिती आपल्याला काय करायचं असतं, दिलेला क्वेश्चन ॲज इट इज. म्हणजेच इथे पी अँड क्यू बाय कंडिशनल क्यू ऑर आर, ब्रॅकेट कंप्लीट. आता एवढं मोठं ट्रूथ टेबल काढायचं कारण आधी बघूया. आपण ज्यावेळी ट्रूथ टेबल काढायला शिकलो सुरुवातीला, त्यावेळी मी तुम्हाला असं सांगितलं होतं, दोन स्टेटमेंट आपली असायची पी आणि क्यू. त्यावेळी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपण सगळ्या पॉसिबिलिटीज चेक करतो. म्हणजे पी ट्रू असेल आणि क्यू ट्रू असेल ॲट ए टाईम, तर पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर पहिला फॉल्स दुसरा ट्रू, पहिला फॉल्स आणि दुसराही फॉल्स, असे आपण ऑल पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या होत्या, ज्या की फक्त 4 येत होत्या. इथे ऑब्झर्व केलं तर पी क्यू आहेच, पुन्हा ॲडिशनल तिसरं एक स्टेटमेंट आलं आहे पी क्यू आर. आता तिघांचं आपल्याला कॉम्बिनेशन बघावं लागणार. ते आपण इकडे बघूया. पहिला स्टेटमेंट आहे पी, दुसरा आहे क्यू, तिसरा आहे आर. आता एक एक बघूया. पी ट्रू आहे, क्यू ट्रू आहे आणि आरसुद्धा ट्रू आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी, पी ट्रूच आहे, क्यूसुद्धा ट्रू, आर फॉल्स. पी ट्रू, क्यू फॉल्स, आर ट्रू. ही एक वेगळी पॉसिबिलिटी झाली. पीला ट्रूच ठेवूया, क्यू फॉल्स आणि हा फॉल्स, ही एक वेगळी झाली. अजून पी फॉल्स, क्यू ट्रू आणि आर ट्रू, ही एक अजून झाली. नेक्स्ट पी फॉल्स, क्यू ट्रू, आर मात्र फॉल्स, ही एक झाली. अजून एक पी फॉल्स, क्यूसुद्धा फॉल्स, आर ट्रू. आणि लास्ट पी फॉल्स, क्यू फॉल्स
आणि आरसुद्धा फॉल्स. अशा टोटल किती पॉसिबिलिटीज झाल्या बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पॉसिबिलिटीज झाल्या. आता हे दरवेळी आपल्याला हे विचार करून लिहिण्याची गरज नाही. इथे पण एक आपण लॉजिकली लक्षात ठेवू शकतो, जसं आपण आधीच्या टेबलमध्ये ठेवलं. म्हणजे ज्यावेळी 2 स्टेटमेंट असतील त्यावेळेच्या टेबलमध्ये. आता 3 स्टेटमेंट असतील तर कसं लक्षात ठेवायचं बघा. पीच्या कॉलममध्ये 4 वेळा टी लिहायचं, 4 वेळा एफ. नेक्स्ट कॉलममध्ये म्हणजे क्यूच्या कॉलममध्ये 2दा टी 2दा एफ आणि रिपीट करत जायचं, 2दा टी 2दा एफ शेवटपर्यंत. आणि एकदम शेवटच्या कॉलममध्ये म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये एकाड एक टी एफ लिहित जायचं शेवटपर्यंत, टी एफ म्हणजे ऑटोमॅटिक सगळे कॉम्बिनेशन आपल्याला मिळतात. ठीक आहे ना. तर ह्या सगळ्या अशा जशा तशा एंट्री आपण ह्या आपल्या ट्रूथ टेबलमध्ये करूया, एंट्रीज करूया. टी म्हणजे 4 वेळा टी आपल्याला लिहायचं आहे आणि 4 वेळा एफ लिहायचं आहे, 4 वेळा एफ. नेक्स्ट पुढच्या क्यूच्या कॉलममध्ये आपल्याला 2दा टी 2दा एफ आणि हे कंटिन्यू करत जायचं आहे. सॉरी, फॉल्स राहिला आपला. 2दा एफ 2दा टी 2दा एफ. त्यानंतर आरच्या कॉलममध्ये आपल्याला एकामागोमाग एक टी एफ लिहित जायचं आहे शेवटपर्यंत, टी एफ टी एफ. पण हे कधी, जर का 3 स्टेटमेंट आले असतील तरच. आता पुढचा चौथा कॉलममध्ये आपल्याला बघायचं आहे पी अँड क्यू. म्हणजे पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम फक्त कन्सिडर करावा लागेल. अँड आहे, अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू. दोन्हीकडे टी टी असेल तर टी, इथे टी आहे इथे टी आहे म्हटल्यावर इथली एंट्री टी येणार. आता इथे टी आहे इथे पण टी आहे म्हटल्यावर इथली पण एंट्री टी येणार. इथे टी आहे फॉल्स आहे इथे फॉल्स येणार. आधी आपण टी टीवाल्याच चेक करूया. इथे टी आहे इथे एफ आहे इथे नाही होत. आता इकडे सगळीकडे पहिलाच फॉल्स आहे 4ही रोमध्ये, तर पुढचं चेक करण्याचीच गरज नाही. त्याच्यामुळे इथून पुढे सगळ्या एंट्री ऑटोमॅटिकली या फॉल्सच येणार आहेत, बघायचीच गरज नाही आपल्याला. सगळ्या एंट्रीज या फॉल्स येणार. नेक्स्ट पुढचा कॉलम आहे क्यू ऑर आर. आता ऑरसाठीचं जे काही आपण नियम किंवा रूल लक्षात ठेवला आहे तो ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स. पण कुठल्या 2 कॉलममध्ये तर क्यू आणि आरमध्ये. म्हणजे हा कॉलम सेकंड आणि थर्ड हे 2 कॉलम आपल्याला कन्सिडर करावं लागतील. दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे आहे बघूया. इथे नाही, इथेही नाही आहे, इथेही नाही आहे, इथे आहे बघा दोन्ही ठिकाणी एफ. म्हणून याच्या बरोबर समोर आपण फॉल्स लिहिलं. अजून कुठे आहे बघा, शेवटच्या रोमध्ये आहे म्हणून इथे सुद्धा आपण फॉल्स लिहिलं. अदरवाईज कुठेही नाही आहे म्हणून अदरवाईज ट्रू. सगळ्या एंट्रीज बाकीच्या ट्रू येतील. ठीक आहे ना. आता लास्ट कॉलममध्ये जाऊया. लास्ट कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे ते बाय कंडिशनल आहे. पण कुठल्या 2 कॉलमचं तर हा कॉलम आणि हा कॉलम या दोघांमध्ये. आता दोन्हीकडे एंट्रीज सेम कुठे आहेत बघूया. इथे आहेत म्हणजे हे टी इथे पण आहे टी म्हणून इथे आधी आपण इथल्या एंट्रीज लिहून टाकूया टी. इथे एफ टी आहे इथे नाही फॉलो होत. इथे एफ आहे सेम आहे इथे फॉलो झालं, इथली एंट्री लिहून टाकूया टी. इथे एफ टी आहे इथे नाही झालं फॉलो. इथे सुद्धा एफ टी आहे इथे पण नाही झालं, इथे सुद्धा नाही होणार. इथे फक्त होतं आहे एफला म्हणजे इथे झालं टी. अदरवाईज ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे रूल फॉलो होत नाही म्हणून आपण फॉल्स लिहून टाकणार. ठीक आहे ना. तर हे ट्रूथ टेबल झालं या स्टेटमेंट पॅटर्नचं. आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे नेमकं काय आधी बघूया. सपोज माझ्याकडे 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. एक आहे निगेशन पी अँड क्यू आणि दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे 2 स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विव्हॅलंट आहेत असं कधी म्हणायचं, ज्यावेळी या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आणि या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल हे दोन्ही ट्रूथ टेबल्स जर का आयडेंटिकल म्हणजे सेम असतील तर आपण असं म्हणणार की हे जे काही 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. आणि इक्विव्हॅलंट दाखवण्याचा सिम्बॉल 3 आडव्या रेषा. ठीक आहे ना. वाचताना असं वाचणार आपण निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे ना. तर आता याच्यावर आधारित प्रॉब्लेम कसे असतात बघूया.
सपोज आपल्याला असा प्रॉब्लेम दिला आहे, शो दॅट निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तर आत्ता मी जे काही सांगितलं त्यानुसार आपल्याला दोघांचे सेपरेट ट्रूथ टेबल आपल्याला काढावे लागतील आणि चेक करावं लागेल की दोन्ही ट्रूथ टेबल सेम येतात की नाही. ठीक आहे, तर या पहिल्यासाठी आपण याच्यासाठी ट्रूथ टेबल बनवूया. किती कॉलम लागतील आपल्याला? पीसाठी एक, क्यूसाठी एक, 2, अँडसाठी एक तिसरं आणि निगेशनसाठी 4, म्हणजे टोटल 4 कॉलम आपल्याला करायला लागतील. हे पीसाठी झालं, क्यूसाठी, पी अँड क्यूसाठी आणि निगेशन पी अँड क्यूसाठी. बरोबर आपल्याला 5 लागतील, एक नावं लिहायला आणि उरलेले 4 एंट्रीज करायला. कॉलमची नावं अशी असतील, पी, त्यानंतर क्यू, त्यानंतर पी अँड क्यू आणि त्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू. पीमधल्या एंट्रीज करूया आपण नेहमीप्रमाणेच, टी टी एफ एफ, इकडे टी एफ टी एफ. नेक्स्ट आपल्याला माहितीच आहे पी अँड क्यू आहे, बरेचदा झालं आपलं काढून, तर 2 वेळा टी असेल तिथे फक्त टी असणार, अदरवाईज इतर ठिकाणी फॉल्स असणार आहे. लास्ट जो काही कॉलम आहे तो सुद्धा इझी आहे ना, म्हणजे काय विचारलं आहे बघा, हा जो कॉलम आहे त्याचं फक्त निगेशन करा. आता निगेशन म्हणजे या कॉलममधल्या एंट्रीज बरोबर उलट लिहायच्या. इथे टी आहे तर इथे एफ येईल, अदरवाईज सगळीकडे इकडे फॉल्स आहे म्हणून इकडे सगळीकडे टी 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 असं येणार. ठीक आहे ना. या कॉलमला आपण जरा नंबर देऊन ठेवूया. हा कॉलम नंबर 1 आपल्या रेफरन्ससाठी. हे ट्रूथ टेबल झालं याच्यासाठी, पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी. सेकंडसाठी आपण काढूया. सेकंड आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. इथे आपण मेन्शन करूया निगेशन पी ऑर निगेशन क्यूसाठी आपल्याला टेबल तयार करायचं आहे. इथे किती कॉलम लागतील बघा, पीसाठी एक, क्यूसाठी एक, 2 झाले, निगेशन पीसाठी आणि निगेशन क्यूसाठी 2 म्हणजे 4 झाले आणि ऑरसाठी एक 5. तर या टेबलमध्ये आपण आधी कॉलमची नावं लिहूया. पहिला कॉलम असेल पी, सेकंड असेल क्यू, थर्ड असेल निगेशन पी, फोर्थ असेल निगेशन क्यू आणि सगळ्यात शेवटी दिलेला क्वेश्चन म्हणजेच निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बाकीच्या एंट्रीज पण करूया, टी टी एफ एफ आणि इकडे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. इथे निगेशन पी म्हणजे पीच्या कॉलममधल्या एंट्री बरोबर उलट, म्हणजे इकडे एफ एफ टी टी असं येणार, एफ एफ टी टी. आणि निगेशन क्यू म्हणजे क्यू कॉलममधल्या एंट्रीज बरोबर उलट, म्हणजे तिकडे टी एफ टी एफ होतं तर इकडे आता एफ टी असे असतील, एफ टी. आता लास्ट कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे ते ऑर आहे, पण ते ऑर कोणाच्या आणि कोणाच्या मधलं आहे तर निगेशन पी आणि निगेशन क्यू, म्हणजे हे 2 कॉलम जे काही आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचे. ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स. पहिल्याच रोमध्ये आहे बघा फॉल्स फॉल्स, म्हणून इथे फॉल्स, अदरवाईज कुठेही दोन्ही ठिकाणी फॉल्स दिसत नाही म्हणून इथे टी 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 अशा एंट्रीज येणार. या कॉलमला मी देतो कॉलम नंबर 2. आता आपण आधीचा टेबल आणि आत्ताचा टेबल हे दोन्ही टेबल ऑब्झर्व करूया. हे झालं पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आणि हा ट्रूथ टेबल सेकंड स्टेटमेंट पॅटर्नचा. कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 ह्याच्यातल्या जर का आपण एंट्रीज बघितल्या तर ते सेम आहेत ना. इकडे आहे एफ आणि 3 वेळा टी आणि इथे आहे एफ 3 वेळा टी. झाले दोघांचे ट्रूथ टेबल सेम, म्हणून आपण असं म्हणणार की दिलेलं जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहेत हे एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं शो दॅट करा, हे दाखवा, तर आपण हे दाखवलं. फक्त लिहिताना आपण असं लिहिणार की सिन्स ऑल द एंट्रीज, सिन्स ऑल दी एंट्रीज इन कॉलम 1 and 2 are identical म्हणजे सेम, are identical, therefore negation P and Q is equivalent to negation P or negation Q. हे त्याचं झालं स्टँडर्ड आन्सर. फक्त इथे अजून एक आपल्याला आपलं जे काही काम आहे ना ते कमी करता येईल. कसं, इथे आपण 2 स्टेटमेंट पॅटर्नसाठी 2 वेगवेगळे ट्रूथ टेबल बनवले, पण एक ऑब्झर्व केलं तर इथला जो काही हा फर्स्ट कॉलम आहे तो सेम आहे इथल्या फर्स्ट कॉलम सारखा. इथला सेकंड कॉलम आहे तोही सेम आहे या सेकंड कॉलमसारखा, बरोबर ना. मग आपण एक काम करूया, हे 2 सेपरेट ट्रूथ टेबल बनवण्याच्या ऐवजी हे सगळं एकाच टेबलमध्ये कसं बनवता येईल
ते आपण बघूया. हा सेम प्रॉब्लेम पुन्हा एकदा आपण बघूया. फक्त फरक असेल की आपण 2 ट्रूथ टेबल काढण्याच्या ऐवजी एकच ट्रूथ टेबल काढणार. क्वेश्चन सेम. शो दॅट निगेशन P and Q is equivalent to negation P or negation Q. आपल्याला फक्त एवढा चेंज करायचं की एकच ट्रूथ टेबल काढायचं. टेबल काढूया. तर या टेबलमध्ये आपण आधी कॉलमला नंबरिंग करूया. म्हणजे हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ. आता आपण कॉलमला नावं देऊया. पहिला कॉलम असेल P, सेकंड असेल Q, थर्ड असेल निगेशन P, फोर्थ असेल निगेशन Q, फिफ्थ आहे P अँड Q, सिक्स्थ आपल्याला करावं लागेल निगेशन ऑफ P अँड Q. आपण इथे एक एक कनेक्टिव्ह आपण सिंगल कॉलममध्ये घेतो आहे. लास्ट असेल निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q. ठीक आहे ना. आपल्याला जे 2 स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट दाखवायचे ते या आणि या कॉलममध्ये आहेत बघा. ठीक आहे, आपण एंट्रीज करूया पटापट. TT, FF, TF, TF, इकडे FF, TT. का? कारण त्याचं ते निगेशन आहे Pचं. इथे FT, FT, हे Qचं निगेशन, FT, FT. इथे आहे P अँड Q. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम या दोघांचं आपलं कंजेशन घ्यायचं. तर पहिल्या ठिकाणी फक्त T येतं, अदरवाईज FF, F येतं. 6 म्हणजे हे 5व्याचं निगेशन आहे म्हणून इथल्या एंट्रीज बरोबर उलट F आणि 3 वेळा T अशा येतील. 7व्या कॉलममध्ये जे करायचं आहे ते आपल्याला थर्ड आणि फोर्थ कॉलमचं डिसजंक्शन म्हणजे ऑर बघायचं आहे. तर पहिल्या ठिकाणी फक्त फॉल्स आहे म्हणून इथे F, अदरवाईज तीनही ठिकाणी TTT आहे. आता पुन्हा आपण जर का एंट्रीज जर का चेक केल्या तर कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 या 2 कॉलममधल्या एंट्रीज आयडेंटिकल म्हणजे अगदी सेम आहेत. म्हणून ॲन्सर आपल्याला मगासारखं लिहायचं. कसं लिहिणार आपण? सिन्स ऑल द एंट्रीज इन द कॉलम 6 अँड 7, फक्त कॉलमचे नंबर आपले चेंज होतील. आधी 1 2 होते. सिन्स ऑल द एंट्रीज इन कॉलम नंबर 6 अँड 7 आर आयडेंटिकल देअरफॉर, आणि शेवटी पुन्हा आपण जो क्वेश्चन दिला तो लिहिणार. ठीक आहे ना. तर आता इथून पुढे जर का असा क्वेश्चन आला शो दॅटसाठी तर आपण हा मार्ग जो काही आहे आत्ता आपण म्हणजे दोन्ही याच्यासाठी स्टेटमेंट पॅटर्नसाठी सेपरेट ट्रूथ टेबल न करता एकाच ट्रूथ टेबलमध्ये आपण ते शो दॅट करणार. हा आपल्याला मार्ग किंवा हा वे आपल्याला फॉलो करायचा. आता अजून एक आपण सिमिलर प्रॉब्लेम करूया. बघा, युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. म्हणजे जे काही दिलं आहे ते इक्विव्हॅलंट आहे असं दाखवा. आता इथे आपल्याला आधी कॉलमला नंबर द्यावे लागतील. नंबर आपण वरती देऊन ठेवूया. 1 2 3 4 5 आणि 6. पहिला कॉलम आधी आपल्याला सगळं ऑब्झर्व करूया आपण. स्टेटमेंट आहेत फक्त 2च, जरी भरपूर दिसत असले तरी P आणि Qच आहेत. म्हणून पहिल्या कॉलमचं नाव आपण P देऊया, सेकंडचं Q देऊयात. थर्ड आपल्याला इकडे दिसते निगेशन P आहे तर निगेशन P असं आपण नाव देऊया. निगेशन Q कुठे नाही आहे. नेक्स्ट आपण ही लेफ्ट साईड आधी कंप्लीट करूया. निगेशन P अँड Q हे आधी 4थ्या कॉलममध्ये लिहून घेऊया. निगेशन P अँड Q. 5व्या कॉलममध्ये जे राईट साईडला इक्विव्हॅलन्सच्या म्हणजे हा ब्रॅकेट छोटासा हे आधी लिहून घेऊया. P ऑर Q. आणि शेवटच्या 6व्या कॉलममध्ये हा आपण पूर्ण करून लिहू म्हणजेच P ऑर Q अँड निगेशन P. ठीक आहे ना. आता एंट्रीज करूया. TTFF, इकडे TFTF, TFTF, इकडे निगेशन P म्हणजे Pच्या बरोबर उलट FFTT अशा होतील. FFTT. आणि इकडे 4थ्या कॉलममध्ये अँड बघायचं पण कोणाचं? निगेशन P आणि Qचं म्हणजे सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम हेच फक्त कन्सिडर करायचे. तर आता अँड आपल्याला बघायचं आहे. अँड इज टू बोथ आर ट्रू. इथे बघा दोन्ही ठिकाणी TT आहे म्हणून याच्यासमोर बरोबर T असेल, अदरवाईज सगळीकडे फॉल्स असणार आहे. आता 5व्या कॉलममध्ये बघायचं झालं तर तिकडे मेन लॉजिकल कनेक्टिव्ह किंवा मेन ऑपरेशन आहे ऑर, आणि ऑर इज फॉल्स बोथ आर फॉल्स. फक्त ऑर कोणाच्या आणि कोणाच्या मध्ये बघायचं तर P आणि Q म्हणजे पहिला कॉलम आणि सेकंड कॉलम. तर इकडे दोन्ही ठिकाणी फॉल्स असणारा रो आहे फक्त हाच म्हणून याच्यासमोर आपण F लिहूया, अदरवाईज सगळीकडे TTT असं लिहून चालेल.
आता 6वा आणि शेवटचा कॉलम जो आहे त्याच्यातलं मेन कनेक्टिव्ह आहे अँड, म्हणजे ऑपरेशन अँड आहे. आणि ते कुठल्या कुठल्या कॉलममध्ये बघायचं आहे तर पी ऑर क्यू म्हणजे हा 5वा कॉलम. आणि निगेशन पी म्हणजे हा 3rd कॉलम. 3रा आणि 5वा कॉलम या 2 कॉलमचं आपल्याला कंजंक्शन बघायचं आहे. तर दोन्ही ठिकाणी टी कुठे आहे बघूया. दोन्ही ठिकाणी टी आहे इथे आणि इथे, म्हणून इथे टी असणार. अदरवाईज सगळीकडे आपल्याला फॉल्सच लिहावं लागणार आहे. ठीक आहे ना. तर हा ट्रूथ टेबल आपला कंप्लीट झाला. फक्त जे काही शो दॅट करायचं आहे ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या कॉलममध्ये आहे ते आधी बघा. हा जो काही पार्ट आहे निगेशन पी अँड क्यू हा आहे 4थ्या कॉलममध्ये, म्हणजे या कॉलममध्ये. आणि राईट हँड साईडचं हे जे काही पी ऑर क्यू अँड निगेशन पी हे आहे 6व्या कॉलममध्ये. यातल्या एंट्रीज जरा चेक करा. पहिली एंट्री दोन्हीकडे एफ एफ आहे, दुसरी एफ एफ आहे, तिसरी पण टी टी आहे आणि चौथी पण एफ एफ आहे. म्हणजे प्रूव्ह झालं ऑल द एंट्रीज. आपण याचा ॲन्सर असं लिहिणार आधीच्या प्रॉब्लेमसारखंच, सिन्स ऑल द एंट्रीज इन द कॉलम 4 अँड 6 आर आयडेंटिकल देअर फोर, आणि देअर फोरच्या नंतर दिलेला क्वेश्चन आपण पुन्हा लिहिणार. ठीक आहे ना.